काय झालं? आज संडे, हा रात्रीची खिचडी. मग काय झालं? मस्त आहे ना. पप्पा आज संडे, तुम्ही काहीतरी स्पेशल बनवा ना. काय खायचं? खानदेशी स्टाईल काहीतरी बनवा ना. चला मग बनवू आपण काहीतरी स्पेशल. Okay, let's go. स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या नवीन YouTube चॅनल वरती. आज मी तुम्हाला दाखवणार आहे खानदेशी पद्धतीने रसरशीत अंडा भुर्जी कशी बनवली जाते. तर चला स्टार्ट करूया. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे थोडीशी हळद, मिरची, उकडलेले अंडे, धनिया पावडर, कांदे, मिरची आणि टमाटर. तर आपण अगोदर कांदे, टमाटर आणि मिरची कापून घेऊया. आपण कांदे, टमाटर, मिरची आणि कोथिंबीर बारीक पद्धतीने कापून घेतलेली आहे. आणि तुम्ही मिरची आपल्या पद्धतीने कमी जास्त वापरू शकतात. जर तुम्हाला तिखट हवा असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण जास्त ठेवू शकतात. आणि शक्यतो प्रयत्न करा की आपण घरगुती हिरव्या मिरच्याचाच वापर केला पाहिजे. लाल मिरची जर नसेल तुमच्याकडे तर हिरव्या मिरची वापरा, आणि हिरवी मिरची नसेल तर मग तुम्ही लालचा पण वापर करू शकता. आपण अंडा भुर्जी बटर मध्ये बनवणार आहे, पण बटर जळायला नको म्हणून आपण थोडस तेलाचं प्रमाण टाकणार त्याच्यामध्ये थोडस. आता आपण कांदे घालून घेऊया. का लाल होईपर्यंत. तोपर्यंत आपण पाव कापून घेऊया. मित्रांनो, ज्यांना चपाती सोबत भुर्जी आवडत असेल ते चपाती सोबत खाऊ शकता, पण भुर्जीचा मजा पावा सोबत खाण्यात खूप जास्त येतो. कांदा फ्राय होतो तोपर्यंत आपण मिरची घालून घेऊया. तोपर्यंत आपण पावाला बटर लावून घेऊ. मित्रांनो, आपले कांदे व्यवस्थित फ्राय झालेले. आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊ. मसाले घालताना आपला गॅसचा जो फ्लेम आहे ते एकदम कमी ठेवा, जेणेकरून आपले मसाले जळणार. आपण अद्रक लसूण पेस्ट आणि मिरची पेस्ट टाकून घेऊया 2 चमचे. 1 चम्मच, अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच मिरची पावडर. आता आपण ऍड करूया टमाटर. चला तर मित्रांनो, 5 मिनिटं झालेले आहे. आपण बघूया टमाटरला व्यवस्थित पाणी सोडून. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे मसाल्याने. आपण किती पद्धतीने बनवलेला मसाला आहे तो आपण याच्यामध्ये ऍड केलेला आहे. तुम्ही जर घरगुती पद्धतीने रसम केलेला मसाला तर तुम्ही बाहेरून पॅकेटचा मसाला बी टाकू शकता. त्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून घेऊ. जास्त प्रमाणात नाही करायचं, ऑलरेडी टमाटरला पाणी सुटतंच. त्यासाठी आपण थोडंसं पाणी पुन्हा एकदा 5 मिनिटासाठी व्यवस्थित शिजण्यासाठी अंड्याची कटिंग करून घेऊया. मित्रांनो, आपले अंडे कापून झालेले आहे. आता आपण आपले मसाले चेक करतोय. खूप छान पद्धतीने मसाले शिजलेले दिसत आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. आपण अंडे पण 2 स्टेपमध्ये टाकणार आहे. आपल्याला फक्त हे येलो वाला जे बल्क आहे ते टाकून घ्यायचं आहे.
येलो बल्बला व्यवस्थित मॅश करायचं आहे, जेणेकरून ते मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू. मसाले सगळे व्यवस्थित शिजलेले आहे. आपण पाणी जास्त प्रमाणात ॲड केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला जी भुर्जी आहे ती रसरशीत करायची, आणि रसरशीत भुर्जी खूप छान लागते. आता आपण 5 मिनटं स्लो फ्लेमवर शिजवून घेऊ. तोपर्यंत आपण अंड्याचं जे व्हाईट आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊ. मीडियम बारीक बारीक पीसेस करायचे. तर मी 3 लोकांसाठी 3 अंडे घेतलेले आहे. तुम्ही जेवढे लोक खाणारे असतील त्या पद्धतीने तुमच्या अंड्यांचा वापर कमी जास्त करू शकता. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. आणि तोपर्यंत अजून भुर्जी थोडी अजून शिजते, तोपर्यंत आपण पाव गरम करून घेऊ. मित्रांनो, आपण आता तवा ठेवलेला आहे. तवा थोडासा गरम झालेला आहे. ऑलरेडी आपण पावाला बटर लावला असल्यामुळे फक्त तव्याला थोडंसं तेलकटपणा यावा यासाठी आपण थोडंसं बटर त्याच्यावर टाकूया. हळूहळू आपण सगळे पाव चांगले गरम करून घ्यायचे. भुर्जी झालेली मित्रांनो, त्याच्यावर आपण हे थोडंसं कोथिंबीर टाकूया. तुम्ही बघू शकता मित्रांनो किती छान पद्धतीने भुर्जी बनलेली आहे, एकदम हॉटेल स्टाईल मध्ये. खूप छान कलर पण आलेला आहे. आता अंडा भुर्जी मधली थर्ड स्टेप, आपल्याला बनवायचे हाफ फ्राय. ज्याला फुल फ्राय पाहिजे नसेल ते फुल फ्राय करू शकता एक, आणि ज्याला हाफ फ्राय बनवायचा आहे तो हाफ फ्राय.